आणि यापुढची एक धक्कादायक बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधनं। वडील लग्न करू देत नाहीत म्हणून दोन मुलांनी आपल्या बापावरती चाकूने वार केले। छत्रपती संभाजीनगर जवळच्या वडगाव कोल्हाटी इथे ही घटना घडली आहे। या घटनेमध्ये 48 वर्षीय संपत वाहुळ यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला, तर पोपट वाहुळ आणि प्रकाश वाहुळ या दोघांना वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काय नेमके वाद होते या वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये? संपत वाहुळ 48 वर्षीय व्यक्ती जे आहेत ते आपल्या कुटुंबासह वडगाव कोल्हाटीमध्ये राहत होते। त्यांचा मुलगा पोपट आणि प्रकाश हे दोघेही कंपनीमध्ये कामाला होते। 8 तारखेला संध्याकाळी रात्री हे सुरुवातीला प्रकाश आला आणि त्यांनी थेट वडिलांना मारहाण करायला सुरुवात केली। त्याच्या पायातला कंपनीचा बूट आहे त्यांनी मारायला सुरुवात केली आणि त्यानंतर काही वेळात पोपट देखील आला आणि दोघांनी म्हटलं की तुम्ही आमच्या दोघांचं देखील लग्न करून देत नाहीयेत आणि तुम्ही का लग्न करून देत नाहीत असा सवाल त्यांना करायला सुरुवात केली। त्यामुळे वडिलांनी सांगितलं की तुम्ही दोघंही नीट वागत नाहीये, तुम्हाला मुलगी कोण देणार। आणि यानंतर ते अधिकच संतापले आणि त्यातल्या प्रकाशने आपल्या जवळ असलेला चाकू काढला आणि वडिलांवरती वार करायला सुरुवात केली। ते बाहेर पळाले, त्यावेळी प्रकाशने वडिलांना पकडला आणि पोपटने वार करायला सुरुवात केली आणि यात रक्तबंबाळ झालेल्या संपत वाहुळे यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र रात्री 11:30च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या सगळ्या प्रकरणात MIDC वाळूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र अत्यंत दुर्दैवी बाब अशी आहे की वडील आपलं लग्न करून देत नाहीत म्हणून दोन मुलांनी वडिलांचीच हत्या केल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरच्या वडगाव कोल्हाटीमध्ये पाहायला मिळाली। लग्न होत नाही म्हणून दोन मुलांनी वडिलांची हत्या केल्याचा हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। दोघंही पोलिसांच्या ताब्यात आहेत। ज्ञानदा। कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।